किरीट सोमय्यांकडनं विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा, खासदार संजय राऊतांचा आरोप। आमचा बॉस सागर बंगल्यात राहत नाही, संजय राऊतांचा नितेश राणेंना टोला। धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार, मनोज जरांगेंची माहिती। धनगर आणि मुस्लिम बांधवांना सरकार आरक्षण कसं देत नाही हेच पाहतो, जरांगेंचं विधान। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची, मराठा आरक्षणाविरोधात कुणी बोललं तर सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे किल्ले रायगडाकडे रवाना, छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार। रायगडावर आल्यानंतर ऊर्जा मिळत असल्याची भावना व्यक्त। एकट्या भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तर ओबीसींचं पूर्ण 27% आरक्षणही रद्द होऊ शकतं, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे, आपण नक्की कोर्टात भेटू, कोर्टात दूध का दूध होऊन जाऊ दे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं विधान। महाराष्ट्रात बिहारसारखी जातनिहाय गणना व्हावी, यासाठी उद्यापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूरमध्ये विशेष यात्रा काढणार, बबनराव तायवाडेंची माहिती। सगळे सोयरे कुणबी समाजात, मात्र नाव मराठा आरक्षणाचं। काही मराठा समाजाच्या माणसांच्या नोंद या कुणबी समाजात सापडल्या, पण नाव मराठा आरक्षणाचं। माजी खासदार निलेश राणेंची कुणबी नोंदींवर टीका। जरांगे आणि शिंदेंमधील समझोत्यामुळे फसवले गेल्याचा ओबीसींचा समज, त्यामुळे ओबीसी भाजपकडनं पूर्णपणे तुटलाय अशी परिस्थिती, म्हणूनच फडणवीस सारवासारव करतायत, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। राहुल नार्वेकरांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती चुकीची, भाजपला घटना मोडीतच काढायची आहे, जे घटना मोडीत काढतात त्यांनाच भाजप जवळ करतं, प्रकाश आंबेडकरांची टीका। मराठा आरक्षणाबाबत आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसी नेत्यांना भेटणार, राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवरती हरकती आणि सूचना मांडण्यासाठी बैठक। विजय वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बबनराव तायवाडेंना निमंत्रण नाही, बबनराव तायवाडेंची माहिती। आजपासून ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या पदयात्रेला सुरुवात, बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजामधनं यात्रेची सुरुवात होईल। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे करणार नेतृत्व। आज पुन्हा एकदा राज्यातील लोकसभा जागावाटपाविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। या बैठकीला ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उपस्थितीची शक्यता। आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या ऑनलाईन बैठकीचं आयोजन, बैठकीत सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली जाईल। मराठा समाजासाठी सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात उच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल, सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात 62% सर्वेक्षण पूर्ण, लातूर जिल्ह्यात 84%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 53% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती। हिंगोलीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचं 76% काम पूर्ण, 1,70,000 कुटुंबांचं सर्वेक्षण। राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडनं अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता, अजित पवार गटाकडनं अल्पसंख्याक समाजातील 2 वरिष्ठ नेत्यांच्या नावाची चाचपणी सुरू। राज्यसभेसाठी भाजपकडनं चाचपणी, राज्यातनं विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा। सध्याचं राजकारण दबावाचं राजकारण आहे, एक चांगली महापौर म्हणून आपण टार्गेट होत असू तर आपण चौकशीला नक्कीच सामोरे जाऊ, ईडी चौकशीवरनं किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। वरळीमध्ये भाजपकडनं ठाकरे गटाला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न, भाजपनं वरळीच्या जांभोरी मैदानात अफजल खानाचा कोथळा काढणारा पुतळा ठेवल्यामुळे वादाची शक्यता। आपण सत्तेत गेलेलो नव्हतो तर त्यांचेच फोन आपल्याला आले होते, आमदार बच्चू कडूंचा युतीला टोला, पटत असेल तर ठेवा नाहीतर नका ठेवू, निवडणुकांचा ट्रेलर जेव्हा सुरू होईल तेव्हा आमचा रोल काय असेल हे आम्ही सांगू, बच्चू कडूंचं विधान।
एल्गार परिषद प्रकरणातील आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारचा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल। खोट्या जात वैधता प्रमाणपत्र वाटपाच्या विरोधात परभणीतील जिंतूर इथे बंजारा समाज आक्रमक, गोर सेनेकडनं जोरदार घोषणाबाजीसह रास्ता रोको आंदोलन। 10वीचं प्रवेशपत्र बुधवारपासून मिळणार। 10 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेला सुरुवात होणार। 1 एप्रिलपासून टाटा वीज कंपनीचा वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर। प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना अधिक भार सहन करावा लागेल। कल्याण डोंबिवली ग्रामीण भागात आज रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। कल्याण डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली, बारवे, नेतिवली आणि टिटवाळा इथल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत आणि यांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद। खारकोपर उरण लोकल सुसाट, गेल्या 8 दिवसात जवळपास लाखभर प्रवाशांचा प्रवास, 9,32,000 रुपयांचा महसूल जमा। शिर्डीमध्ये महसूल मंत्र्यांच्या संस्थेकडनं लाच घेताना वजनमापी निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडनं अटक। अशोक गायकवाड असं अधिकाऱ्याचं नाव। पेट्रोल पंपाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याच्या बदलात लाचेची मागणी। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा, शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद। सोलापूरमधल्या तुळजापूर नाका परिसरात वडिलांकडनं मुलाची हत्या, कोल्ड्रिंक्समध्ये विषारी पावडर टाकून मुलाला संपवलं। 15 दिवसांनी घटना उघडकीस। यवतमाळच्या संभाजीनगर वाघापूर येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू। कार्तिक मेश्राम मित्रांसोबत तलावात पोहायला गेला होता। तलावात शोध घेतला असता कार्तिकचा मृतदेह सापडला। हनी ट्रॅपमध्ये अडकवून 10 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी 5 जणांना गडचिरोली गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं। आरोपींमध्ये एक पत्रकार आणि एका पोलीस अंमलदाराचा समावेश आहे। पती पत्नीच्या भांडणातनं पत्नीनं पेटवलं घर, छत्रपती संभाजीनगरमधली घटना। दोघेही जण डॉक्टर असल्याची माहिती। घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणात माफीचा साक्षीदार होऊ द्या, सचिन वाझेची विशेष न्यायालयाकडे मागणी। वाझेसह 4 पोलिसांवरती या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। नवी मुंबईतील पावणे MIDC येथील केमिकल कंपनीला मोठी आग, अग्निशमन दलाकडनं आगीवरती नियंत्रण। डोंबिवलीमध्ये पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केली पतीची निर्घृण हत्या। इतकंच नाही तर मृत पतीच्या कमरेला दगड बांधून त्याचा मृतदेह एका विहिरीमध्ये फेकला। दोघांनाही डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांकडनं अटक। पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचं सोमवारी निधन झालंय। त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे। घरातल्या गॅलरीमधनं 14 जानेवारीला ते पाय घसरून पडले होते। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं कोळी बांधवांचं उपोषण 7व्या दिवशी सुरूच। कोळी अनुसूचित जमातीचे दाखले देण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी। भिवंडीमध्ये आगरी महोत्सवाचं आयोजन। महोत्सवात आगरी संस्कृतीचं दर्शन, आगरी खाद्य संस्कृतीची ओळख सर्वांना व्हावी आणि ती टिकावी या उद्देशानं हा महोत्सव आयोजित केला जातो। राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी जयसिंगपूरमधील अद्ययावत राजश्री शाहू स्टेडियमला भेट दिली। यावेळी संजय बनसोडे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।